हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर घरामध्ये ना खाऊ संपलेला आहे आणि मी नेहमीप्रमाणे खाऊ संपल्या, कारण घरामध्ये जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर आपण बेसिक म्हणजे थोडंफार खाऊ घरामध्ये ठेवतो. कधी कधी जेव्हा छोटी छोटी भूक लागते, छोट्या छोट्या भुकेसाठी काहीतरी खाऊ घरात असलाच पाहिजे, नाही का? आणि मी नेहमीप्रमाणे त्यासाठी केळ्याचे वेपर्स वगैरे बाहेरून विकत आणायचे, पण आज 2-3 दिवस झाले घरामध्ये खाऊच नाही आहे. म्हणून ठरवलं की चला आज आपण छान मस्त मसाला शेंगदाणे करूया. तर चला वेळ वाया न घालवता आज आपण या शेंगदाण्यांपासून छान मस्त मसाला शेंगदाणे करूया. आणि हे जे शेंगदाणे आहे तर तुम्हाला कलरवरून कळत असेल की तुम्ही बघत असाल तर हा ना राजस्थानी शेंगदाणा आहे. आणि म्हणून मी ठरवलं की चला आपल्याकडे, आणि हे जे शेंगदाणे असतात ना राजस्थानी शेंगदाणे थोडे असे ना आकाराने मोठे असतात असे, आणि म्हणून मी ठरवलं की चला आपल्याकडे हे जे शेंगदाणे आहेत त्याच्यापासून छान मस्त आपण मसाला शेंगदाणे करूया छान मस्त. तर चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज आपण मसाला शेंगदाणे करणार आहोत. जे मार्केटमध्ये जो मसाला शेंगदाणे विकत मिळतात, आपण तेच मसाला शेंगदाणे आज आपण घरी करणार आहोत. तर पहा, इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. हे जे शेंगदाणे आहेत तर हा राजस्थानी शेंगदाणा आहे. राजस्थानी शेंगदाणा आकाराने थोडा असा मोठा असतो. आता हे शेंगदाणे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. तर या शेंगदाण्यामध्ये कुठे खडा वगैरे असेल किंवा एखादा असा खौट दाणा वगैरे असेल किंवा काही शेंगदाणे खराब असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत. शेंगदाणे निवडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एक झारा घ्यायचा. त्या झारामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आणि जे काही एक्स्ट्रा काही सालं वगैरे असतील ना ती आपल्याला काढायची आहेत. तर पहा, इथे अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे मी साफ करून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर पहा, आपण जेव्हा हे मसाले शेंगदाणे तळून घेणार आहोत, हा मसाला शेंगदाणे तळून घेतल्यानंतर आपण एक मसाला स्प्रिंकल करणार आहोत. तो आधी मसाला आपण तयार करून घेऊया. तर पहा, मी इथे एक वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर इथे मी पाव चमचा मीठ, आणि इथे मी 2 चमचे मी इथे चाट मसाला ॲड केलेला आहे. आता हा जो चाट मसाला आहे ना, तर हा चाट मसाला थोडा खारट असतो आणि थोडा आंबट असतो. तर त्यानुसार मी इथे मिठाचं प्रमाण थोडं कमीच केलं, थोडंसं कमी केलेलं आहे. तर पहा, आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र एकजीव करायचे आहेत. तर पहा, इथे स्प्रिंकल करण्यासाठी जो मसाला हवा होता तो मसाला आता तयार झालेला आहे. आता पहा, आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. तर बॅटर तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता पहा, इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानुसार इथे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक प्रॉपर अंदाज सांगेल की जर तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेतले त्यानुसार तुम्हाला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर हे असं आपल्याला बेसन पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. मी इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. आणि इथे मी पाव चमचा मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्हाला अजून थोडा असा आंबटपणा हवा असेल तुम्ही या बॅटरमध्ये 1 लिंबाचा रससुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा, आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी हे बॅटर थोडं घट्ट तयार केलेलं आहे.
पण जसं भजीसाठी म्हणजे आपण बटाटा भजी करतो, तर बटाटा भजी करण्यासाठी आपण जे बॅटर तयार करतो आपल्याला सेम तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता हे जे बॅटर आहे थोडं घट्ट आहे, तर मी नंतर याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून हे बॅटर छान मस्त मी वर खाली करून घेतलेलं आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पहा आता हे जे शेंगदाणे आहेत, तर हे शेंगदाणे आपल्याला या बॅटरमध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आपण आता हे जे शेंगदाणे आहेत आपण इथे हे कच्चे शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि आपल्याला मसाला शेंगदाणे करण्यासाठी असे कच्चे शेंगदाणे या बॅटरमध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. आता पहा जेव्हा आपण या बॅटरमध्ये शेंगदाणे ॲड करतो ना, तेव्हा हे शेंगदाणे थोडे हलके असे मऊ होतात. तर पहा शेंगदाणे तर आपण बॅटरमध्ये मिक्स केले, तर साईडला ठेवूया. आता मी इथे कढई घेतलेली आहे. आपल्याला कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. आपल्याला कढईमध्ये आपण ऑइल ॲड केल्यानंतर हे ऑइल गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे ऑइल गरम होईल ना, तेव्हा काय करायचं आहे, गॅस बारीक ठेवायचा आहे आणि गॅस बारीक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे सोडायचे आहेत. आता माझं तेल ना थोडं जास्त गरम झालेलं आहे, म्हणून मी काय केलं, गॅस बंद केला आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा गॅस ऑन करून तो बारीक केला आणि नंतर मग मी शेंगदाणे सोडायला सुरुवात केली. कारण हा तेल ना खूपच गरम झालं होतं, म्हणून आपल्याला तेल असं गरम करायचं जसं आपण भजी तळण्यासाठी जे तेल गरम करतो ना, सेम त्याच टेम्परेचरमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. मी गॅस बारीक केलेला आहे. आता पहा आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे सोडायचे आहेत. शेंगदाणे सोडताना इथे मी एकच शेंगदाणा सोडते. आपल्याला गठ्ठेच्या गठ्ठे अजिबात ॲड नाही करायचे. जर तुम्ही असं गठ्ठेच्या गठ्ठे ॲड केले ना, तर ते म्हणजे तो पूर्ण गठ्ठाच तळला जातो आणि शेंगदाणे अजिबात म्हणजे कुरकुरीत अजिबात तळले जात नाही आणि ते वेगळंच काहीतरी होतं. म्हणून काय करायचं आपल्याला, की एकच शेंगदाणा आपल्याला असं सोडायचं आहे आणि तुम्ही तेलामध्ये एकच असं शेंगदाणा सोडला ना, का तो छान मस्त असा तळला जातो. म्हणजे तो बाहेरूनही छान मस्त असा क्रंची कुरकुरीत आणि आतूनही छान मस्त ते शेंगदाणे तेलामध्ये तळले जातात. तर पहा शेंगदाणे सोडल्यानंतर गॅस असा मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पहा हे ना असे हे जे असे बबल्स येतात ना, ते हळूहळू कमी होतात. हे बबल्स जे हळूहळू कमी व्हायला लागले ना, की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे शेंगदाणा असा हलका ब्राऊन होत आला की लगेच आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर पहा मी अशा पद्धतीने मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, की पहा जसं की आपण बॅटरमध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर शेंगदाणे थोडे ना हलके असे मऊ होतात. आता पहा मी तळून तर घेतलेले आहेत, पण माझे शेंगदाणे अजूनही आतून क्रंची आणि कुरकुरीत झालेले नाही. ते बाहेरून तुम्हाला ना असे क्रंची कुरकुरीत दिसतील, पण ते आतून क्रंची कुरकुरीत झालेले नाही. तर ते आपण पुन्हा एकदा तेलामध्ये तळून काढणार आहोत. तर मी पहा आधी एक घाणा मी काढून घेतलेला आहे. तर मी पुन्हा अजून एक शेंगदाण्याचा हा एक घाणा काढेल आणि मग दोन्ही बॅचेस तळून झाल्यानंतर किंवा दोन्ही घाणे तळून झाल्यानंतर मग मी पुन्हा सगळे शेंगदाणे मी तेलामध्ये एकत्र ॲड करेल आणि पुन्हा मी 2 ते 3 मिनटं छान मस्त तळून घेईल. आणि जेव्हा हे आपण शेवटी 2 ते 3 मिनटं मोठ्या गॅसवरती जेव्हा हे शेंगदाणे आपण तळून घेतो ना, तेव्हा हा शेंगदाणा आतूनही क्रंची कुरकुरीत आणि बाहेरूनही खूप क्रंची कुरकुरीत होतं आणि ते शेंगदाणे खाताना एकच नंबर लागतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, की मला आणि ज्ञानेशला हे मसाले शेंगदाणे एवढे आवडतात ना, म्हणजे एनीटाईम कधीही म्हणजे आम्ही ना डाळ भात असो किंवा कधी आम्ही जर खिचडी भात वगैरे केला असेल ना, तेव्हासुद्धा मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही हे मसाले शेंगदाणे आम्ही खातो. किंवा कधी असंच दुपारी जेवणानंतर म्हणजे 3, 3:30, 4 वाजता समजा आम्ही एखादा मूव्ही वगैरे बघत असू, तर तेव्हाही मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही हे शेंगदाणे ना अशा आवडीने खातो. म्हणजे ते खातानाही खूपच छान वाटतात.
आणि मग कधी कधी असा प्रश्न पडतो, अरे मग आपण बाहेरून असा मसाला शेंगदाणे आणण्यापेक्षा जर आपण हे शेंगदाणे जर घरी करून म्हणजे घरी बनवले तर किती छान ना. आणि एवढं सांगले की आपण मार्केटमधून जे शेंगदाणे विकत आणतो ना, ते तुम्ही बघत असाल की अगदी म्हणजे म्हणजे मिळतात, स्वस्तसुद्धा मिळतात, पण ते आलं म्हणजे आपण जेव्हा घरी आणतो ते लगेच संपतात, पटकन संपतात. पण जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये जर घरी असे शेंगदाणे केले तर किती छान नाही का. म्हणजे कधीही का एनी टाईम खूप छान वाटतं खायला. तर पहा, मी अशाच पद्धतीने दुसरासुद्धा शेंगदाण्याचा घाणा काढून घेतलेला आहे. आता पहा, मी आता हे जे तळलेले जे शेंगदाणे आहेत ते आपण पुन्हा तेलामध्ये आपण ॲड करूया आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनटं आपण तळून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते की एका घाण्यामध्ये ना हे शेंगदाणे असे क्रंची कुरकुरीत होत नाही, म्हणून आपल्याला शेवटी पुन्हा एकदा असे तेलामध्ये मोठ्या गॅसवरती छान मस्त तळून घ्यायचे आहेत. आता इथे बघा, हे जे शेंगदाणे आहेत, आता तुम्हाला हे शेंगदाणे ब्राऊन दिसतात, पण इथे मी मोठ्या गॅसवरती हे शेंगदाणे तळून घेतल्याने याचा कलर ना खूपच म्हणजे बोलतात ना जास्त डार्क झालेला आहे, म्हणजे जास्त डार्क आणि ब्राऊन, म्हणजे हलका असा काळपटपणा त्याच्यावरती दिसतो. पण ठीक आहे, आपलं म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की आपलं जे शेंगदाणे आहेत ते आतून क्रंची आणि कुरकुरीत झाले पाहिजेत. तर पहा, आता मी हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी आता काढून घेतलेली आहेत आणि याचा कलर आहे ना थोडा चेंज झालेला, तुम्हाला आताचा कलरही दिसत असेल. पण मग ठीक आहे, पण या शेंगदाणे काढून घेतल्यानंतर घाबरून जायचं नाही की अरे आपले शेंगदाणे खूपच असे जास्त डार्क ब्राऊन झालेले आहेत, खूप जास्तच तळले गेलेले आहेत, मग आता आपले शेंगदाणे चांगले लागणारच नाही. तर असे अजिबात नाही आहे. जेव्हाही आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला जेव्हा आपण वरतून स्प्रिंकल करू ना, तेव्हा हे शेंगदाणे चवीला एकच नंबर आणि भन्नाट असे लागतात. आणि जेव्हाही हे आपण शेंगदाणे एका काचेच्या बरणीमध्ये जेव्हा स्टोअर करून ठेवतो ना, तो मसाला या शेंगदाण्यांमध्ये पूर्णपणे मुरतो. आणि जेव्हाही तुम्ही एनी टाईम कधी हे शेंगदाणे खाल ना, तर मार्केटमध्ये जे शेंगदाणे मिळतात ते तुम्ही शेंगदाणे विसरून जाल, इतके हे शेंगदाणे एवढे छान लागतात. तर पहा, अशाच पद्धतीने मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, म्हणजे खूपच असं डार्क ब्राऊन कलर या शेंगदाण्यांना आलेला आहे. आणि तुम्ही विचार करत असाल हे शेंगदाणे लागतील कसे, तर हे शेंगदाणे खूपच छान झाले, म्हणजे बाहेरूनही कुरकुरीत आतूनही कुरकुरीत. आता आपण जेव्हा याच्यामध्ये मसाला ॲड करू ना, तेव्हा या शेंगदाण्यांना छान मस्त असा लाल कलर येऊन जातो. तर पहा, आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे मी मसाला तर हा ॲड करतच होती, पण त्यातल्या त्यात ज्ञानेश खूप एक्सायटेड होता, कारण तो सुद्धा बोलत होता की मम्मी मला पण म्हणजे मलाही मदत करायची आहे. मी त्याला याच्यामध्ये या प्लेटमध्ये मसाला ॲड नाही करून दिला, पण मग ठीक आहे. मग त्याला तो बोलतो, मम्मी तू मला मदतच करून देत नाही. तर मी बोलले की ठीक आहे बाळा, आता तू मदत कर. तर पहा, तो सुद्धा मला मदत करतो आणि सुद्धा हे शेंगदाणे अशा पद्धतीने मिक्स केलेले आहेत. आणि आता पहा, वाटतं की नाही शेंगदाण्यांचा लाल कलर, असं वाटतं की पूर्णपणे मार्केटमधूनच हे शेंगदाणे आपण विकत आणलेली आहेत असं. आणि ज्ञानेश एवढा खुश होता ना, तो खूप खुश होता. आणि तो मला बोलतो, मम्मी म्हणजे त्याने तो म्हणजे तो मिक्सही करत होता आणि मिक्स करता करता तो खाण्याचं कामही करत होता. आणि तो खूपच खुश होता. आणि तुम्ही पाहू शकतात की जसे मार्केटमध्ये मसाला शेंगदाणे मिळतात, सेम तसे शेंगदाणे तयार झालेले आहेत, अगदी क्रंची कुरकुरीत. तुम्ही पाहू शकतात, हे बघा. आता हे जे शेंगदाणे आहेत, तर तुम्ही हे शेंगदाणे अगदी एक ते 2 दिवस तुम्ही काचच्या बरणीमध्ये ठेवा. हा जो मसाला आहे हा पूर्णपणे ह्या शेंगदाण्यांमध्ये पूर्णपणे मुरतो आणि हे शेंगदाणे लागताना तर एकच नंबर लागतात. आता पहा, हे जे शेंगदाणे आहेत मी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आणि हे शेंगदाणे महिनाभर किंवा 1.5 महिनाभर खूपच छान असे राहतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच मसाला शेंगदाणे करून पहा.
आणि हे जे शेंगदाणे आहेत अगदी महिनाभर खूप छान मस्त राहतात किंवा दीड महिनाभर पण खूप छान मस्त राहतात. आणि तुम्ही अगदी जर तुम्ही कुठे प्रवासासाठी कुठे तुम्ही बाहेर जात असाल, तुम्ही अगदी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही असे शेंगदाणे तुम्ही करून घेऊन जाऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मार्केटमध्ये मिळणारा मसाला शेंगदाणे तुम्ही अगदी घरीसुद्धा ट्राय करू शकतात. नक्कीच ट्राय करून पहा.